बुलेटिनमध्ये ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। बातमी पुण्यातनं आहे। पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटला पालिकेनं मोठा दणका दिलाय। सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 3 बिल्डिंगवरती पालिकेनं कारवाई केली आहे। या तीनही इमारतींची मिळून एकूण 274 कोटींची थकबाकी शिल्लक आहे। त्यामुळे एरंडवणे, कोंढवा आणि सिंहगड या ठिकाणच्या 3 बिल्डिंगवरती पालिकेनं कारवाई केली। या तीनही इमारती पालिकेनं आता सील केलेल्या आहेत। आणि बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी सुरू केलेल्या हैदोसावरती बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय। जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमामध्ये अभूतपूर्व बदल केले गेलेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। अर्जातली माहिती जर खोटी आहे असं आढळून आलं तर यापुढे कारवाई केली जाणार आहे। आणि यापुढची बातमी शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाची। शासनाची हरभरा खरेदी बंद असल्यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडल्यात। शेतकऱ्यांना कमी दरात बाजार समितीमध्ये हरभरा विकावा लागतोय। बाजार समितीत गेल्या 2 ते 3 दिवसात क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांनी हरभऱ्याचे भाव पडल्यात। केंद्र शासनानं हरभऱ्यासाठी यंदा 5650 रुपये क्विंटलचा हमीभाव जाहीर केलाय। प्रत्यक्षात हा भाव मिळत नसल्यानं नाफेड केंद्राकडे शेतकऱ्यांचा कल दिसतोय। मात्र नाफेडची खरेदी सोडाच नोंदणी सुद्धा पूर्ण झालेली नाहीये किंवा सुरूच झालेली नाहीये। त्यामुळे अडचणीतल्या शेतकऱ्यांना खासगीमध्ये हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय आणि शेतकरी संकटात सापडलाय। सुरुवातीला बाजार भाव 60, 66, 67 पर्यंत असलेला भाव आज बाजारात जर तुम्ही बघितलं तर 5051 पर्यंत हा बाजार भाव आलेला आहे। हमी भावाच्याही बाजारभाव खाली चालत आहे। एका इकडे शासन हमी भाव जाहीर करते पण त्या भावातनी कुठेही खरेदी होताना दिसत नाही आहे। एका इकडे नाफेडची खरेदी नोंदणीही चालू नाही झालेली आहे आणि बाजार खूप कमी आलेला आहे। नेमकं शेतकऱ्यांना जो उत्पादन खर्च आहे तोही निघत नाही आहे। 2 एकर शेती आहे आणि 10 क्विंटल हरभरा झाला। काय पुरवलं का? काहीच नाही। 40,000 रुपये खर्च आला, 50,000 रुपये ते खर्च सर्व समजा मिळाले। त्यातून बी समजा तरी कर्ज भरायचं आहे ते पुरे पैसे जातात। आणि यापुढची बातमी एका अपघाताची आहे। नागपूर मुंबई महामार्गावर एक भीषण अपघात घडला। कोपरगावच्या दिशेने जात असताना SJS हॉस्पिटलजवळ भरधाव वेगानं एक स्कॉर्पिओ एका दुकानात शिरली। चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। अपघाताचा सगळा थरार CCTVत कैद झालेला असून या दुर्घटनेत 3 ते 4 जण जखमी झालेत। तर या अपघाताआधी भरधाव गाडीनं एका दुचाकीलाही धडक दिल्याचं समोर आलंय। प्राथमिक तपासात वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त होतोय, कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्यात। त्यामुळे अपघात नशेत वाहन चालवल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। या अपघातात स्टॉलचे मालक आकाश गोनकर यांचंही आर्थिक नुकसान झालंय। आणि या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबूया। अगदी थोड्याच वेळात अमित सोबत बातम्यांचा वेगवान आढावा।